शरद शरद हा तसा मुरण्याचा ऋतू आणि मुरण्यातून पुन्हा रसरशीत बहरण्याचा ऋतू. बहरलेल्या निसर्गाला पूर्णत्व देतो तो शरद. वर्षा तृप्ती देते तर शरद तृप्तीतील शांती देतो. या ऋतूचे दोन लाडके रंग आहेत, एक पांढरा तर दुसरा सोनेरी पिवळा. याच मोसमात फुलतो तो सोनटक्का. सोनटक्का इतके वेळा मी आधी पाहिला होता, पण माझ्या मनात असं कधीच त्याच्या आधी आलं नाही जे या कविता मला स्फुरली तेव्हा आलं. अचानक सोनटक्क्याच्या शुभ्र पांढऱ्या रंगाची चमक, त्याचं मृदू कोमल असणं, मंद सुगंध, सूर्यास्तानंतरचं त्याचं फुलणं, या सगळ्यांमुळे मला या सोनटक्क्यात भेटले ते श्री दत्तगुरु महाराज. ऐकूया कविता सोनटक्का. बघा, तुम्हालाही रिलेट करता येत आहे का? माझं भावविश्व तू आणि फुलांचं भावविश्व आपल्याशी काही रिलेट करता येत आहे का? आपण बघूया. शुभ्र कोमल नाजूक तीन पाती, शुभ्र कोमल नाजूक तीन पाती, जणू अवनी अवतरली त्रयमूर्ती. चांदणे तुझ्या रूपाचे, चांदणे तुझ्या रूपाचे सात्विक नितळ, जणू अनुसूयेच्या मायेची छाया शीतल, जणू अनुसूयेच्या मायेची छाया शीतल. स्पर्श तुझा जणू नवनीत मुलायम, अलगद हाताळावी तनू तुझी तलम. कोमेजून जाशी तू उगवता भास्कर, तुझीच उपमा देती दिसता नाजूक नार. शरद हेमंत शिशिरात तुझा बहर, शरद हेमंत शिशिरात तुझा बहर, सोसवेना तुझला ग्रीष्माचा कहर. कळी खुलते सांजेला दरवळ हा मधुर, कळी खुलते सांजेला दरवळ हा मधुर. सुगंधात तुझ्या अनुभवते मी साक्षात ईश्वर, सुगंधात तुझ्या अनुभवते मी साक्षात ईश्वर.